तुम्हाला थोडा असा दिसतोय. तर हे नथिंग बट द सी-एस-एसचा सिंटॅक्स आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल, त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय. त्यांनी मागचा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. त्यानंतरच या व्हिडिओला यायचं आहे. आणि जर तुम्ही सी-एस-एसमध्ये फ्रेश असाल, तर प्लीज मागचा व्हिडिओ बघा, मगच इथं या. ठीक आहे? नसेल कळलं? प्रॅक्टिकली दाखवून देतो. पण त्याच्यामध्ये अजून एक प्रकारचा सिलेक्टर तो पण तुम्हाला दाखवून देतो. प्रॅक्टिकली दाखवून देतो. पण त्याच्यामध्ये अजून एक प्रकारचा सिलेक्टर आहे, तो पण तुम्हाला दाखवून देतो. नंतर आपण टोटल डायरेक्ट प्रॅक्टिकल करूया. ठीक आहे? तर हे 3 प्रकारचे सिलेक्टर्स आहेत. जर तुम्हाला सेपरेटली सिलेक्ट करायचं असेल तर. आता मला सांगा, जर इथं आपल्याकडे एलिमेंट सिलेक्टर होताच, ओके, एलिमेंट सिलेक्टर इथं आहेच ऑलरेडी. तर मग आपण एलिमेंट सिलेक्टरचा वापर आहे, तर मग यांनी आयडी सिलेक्टर का काढला असेल? क्लास सिलेक्टर का काढला असेल? हा बेसिक प्रश्न तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? यायला पाहिजे. तर तुम्हाला मी आता त्याचं प्रॅक्टिकल उदाहरण दाखवतो. का आपण तसं करतो, का नाही करत ते सर्व गोष्टी. ओके. तर कोडमध्ये आपण नंतर येऊ. आपण आधी सी-एस-एस प्रॅक्टिस एक फोल्डर बनवलेला आहे. ज्याची index.html फाईल आपण रन करून बघू, जेणेकरून आपल्याला आउटपुट जे ते दिसेल. तर डबल क्लिक केल्याने या प्रकारे आपलं आउटपुट दिसतंय. याला एकदा रिफ्रेश करतो मी. ओके. तर मीनी हा काहीतरी कोड लिहून ठेवलेला आहे. तर ते तुम्हाला मी नंतर सांगेल. ओके. आपल्याला सर्व काही प्रॅक्टिस करूनच बघायचं आहे. तर आपलं कोड एडिटर ओपन करा. index.html फाईलमध्ये या आणि इथे मी आता काय करतो, हा जो डिव्ह आहे, या डिव्हला मी आता इरेज करतो इथं किंवा कमेंट करू शकतो आपण त्याला. कमेंटही करू शकतो ना. पण इरेजच करतो. ठीक आहे. उगाच काय ते नवीन स्टायलिंग आहे तुम्हाला कळणार नाही. हे मी घेतो आणि पूर्ण करतो मी इरेज. ओके. आता एच-टी-एम-एलच्या फाईलमध्ये मला काय करायचं आहे, मी घेतो आता 2-3 एलिमेंट्स, ओके, रँडमली. तर मी एक घेतो हेडिंग एलिमेंट, तो म्हणजेच H1 एलिमेंट आणि तुम्हाला दिसत नसेल थोडं सॉरी, मी झूम करतो आणि मला सांगा तुम्हाला दिसतंय का? ओके. कसं सांगशाल? मला तुमचा आवाज ऐकू येत नाही. ऑब्व्हियसली ऐकू येतो गाईज. कमेंट करा ना, कमेंट तर वाचेल मी. ओके. टाईमस्टॅम्प देऊन कमेंट करा, दिसतंय असं. ओके. तर H1 एलिमेंट घेतोय आणि H1मध्ये मी लिहितोय एक हेडिंग जी म्हणजे आय-टीज प्रोग्रामर. ओके. तर मी ही एक हेडिंग घेतो. मी अजून एक एलिमेंट घेतो, तो म्हणजे पॅराग्राफ घेतो. पॅराग्राफ एलिमेंट घ्यायचा. याच्यामध्ये आपण देऊया द मराठी कोडिंग इन्स्टिट्यूट. ओके. आणि अजून आपण काय घेऊ शकतो, अजून एक पॅराग्राफ टॅग घेऊया. ओके. आणि या पॅराग्राफ टॅगमध्ये आपण लिहूया आय एम लर्निंग फ्रंट एंड डॉमिनेशन विथ आय-टीज प्रोग्रामर. आय-टीज प्रोग्रामर. ओके. तर मग मी काय केलं, इथं 3 एलिमेंट्स मी घेतले. एक घेतलंय मी H1 एलिमेंट, दुसरा घेतलाय मी एक पॅराग्राफ टॅग आणि थर्ड वन अल्सो आय हॅव टेकन पॅराग्राफ टॅग. ओके. तर मी 3 एलिमेंट्स घेतलेत मग. आता मला काय करायचं, यांना स्टायलिंग द्यायची आहे. आता आधी आपण चेक करून घेऊया, की हे कसे दिसतायत आपल्या वेबसाईटमध्ये. ओके. कंट्रोल सेव्ह करायचं. आपली आउटपुट विंडो आपण ओपन करून ठेवली ऑलरेडी. जर मी याला केलं रिफ्रेश, तर तुम्ही पाहू शकतात माझं एक H1 एलिमेंट आणि 2 आपले पॅराग्राफ एलिमेंट इथे दिसतायत. ओके. नो इश्यू. आता मला यांना सी-एस-एस द्यायची आहे. ओके. तर सी-एस-एस देण्यासाठी मग मी काय केलं आता, style.css एक मी फाईल बनवलेली आहे. आता मी तुम्हाला सांगेल, की हां बाबा style.css मी वेगळी फाईल बनवतोय. लिंकिंग कशी करायची या सगळ्या गोष्टी पण मला तुम्हाला सांगायच्या आहेत. ओके. आताच सांगून देऊ का? आताच सांगून देतो. ठीक आहे. एवढी काही मोठी गोष्ट नाही. रॉकेट सायन्स अजिबात नाही त्याच्यामध्ये. W3 स्कूलला येऊया. इथं तुम्हाला मी सांगतो, इथं आपल्याला सिलेक्टर आपण शिकतोय. ओके. तर इथं जर तुम्ही पाहिलं हाऊ टू कनेक्ट वगैरे, आय थिंक नेट गेलंय माझं. जस्ट अ सेकंड. ओके. W3 स्कूलमध्ये तुम्ही सी-एस-एस हाऊ टू मध्ये जर क्लिक केलं, तर इथं तुम्हाला बघू शकता हाऊ टू ॲड सी-एस-एस म्हटलं. ओके. हे डॉक्युमेंटेशन आहे, मी तुम्हाला का शिकवतोय? डॉक्युमेंटेशन हे जर शिकलो, तर तुम्हाला काहीतरी वेगळ्या नोट्स यूज करायची गरज नाही. तुम्ही स्वतः Googleला जाऊन घेऊ शकता. पेड नोट्स घ्यायची गरज नाही आहे. एकदम प्रॉपर वेमध्ये यांनी इथं एक्सप्लेन केलेलं आहे. हे तुम्ही यूज करू शकता. W3 स्कूल किंवा एम-डी-एन पण यूज करू शकता. ठीक आहे. चला तर मग हे बघा, इथं यांनी आपल्याला सी-एस-एसचे 3 प्रकार सांगितलेत. एक काय सांगितलं त्यांनी, एक्स्टर्नल सी-एस-एस. दुसरी कोणती सांगितली त्यांनी? दुसरी त्यांनी सांगितलेली आपल्याला इंटर्नल सी-एस-एस. ओके. इंटर्नल सी-एस-एस आणि तिसरा प्रकार त्यांनी सांगितला आहे आपल्याला इथं इनलाईन सी-एस-एस. अच्छा, तर मग 3 प्रकार असतात का? हो, तुम्हाला मी याआधी पण सांगितले आहेत आणि जर तुम्ही विसरले असाल, तर अजून एकदा सांगून देतो मी तुम्हाला. मी सांगितलेले होते. हे बघा, 3 प्रकार असतात. एक असं तुमचं इनलाईन, एक असतं इंटर्नल आणि तिसरं असतं एक्स्टर्नल. तर इनलाईन सी-एस-एस काय असते तुमची? तर इनलाईन सी-एस-एस इज सी-एस-एस व्हिच वी यूज इन अ लाईन ऑफ अवर एच-टी-एम-एल टॅग. अच्छा, असं असतं का? असंच असतं. आपला जो काही एच-टी-एम-एलचा एखादा पर्टिक्युलर टॅग आहे, जसा की इथं H1 टॅग घेतला यांनी, तर त्या टॅगच्या लाईनमध्येच त्यांनी स्टाईल ॲट्रिब्यूटचा वापर करून जर तुम्हाला सी-एस-एसची स्टायलिंग दिली असेल, तर ती झाली तुमची इनलाईन सी-एस-एस. काय? एच-टी-एम-एलच्या टॅगमध्ये एच-टी-एम-एलचा जो टॅग असतो, H1 असो, पी असो, तर या एच-टी-एम-एलच्या टॅगच्या लाईनमध्येच जर तुम्ही स्टाईल ॲट्रिब्यूटचा यूज करून सी-एस-एस प्रोव्हाईड केली, तर ती असते तुमची इनलाईन सी-एस-एस.
पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. येस. तर मग आता इनलाईन सी-एस-एस कळली? हो. तर मग आता दुसरी काही इंटरनल सी-एस-एस. इंटरनल सी-एस-एस काय असते? इंटरनल म्हणजे काय म्हटलं त्यांनी? इंटरनल म्हणजे च्यामध्ये. ओके. तर आपली HTMLची जी फाईल असते ना, HTMLची जी फाईल असते म्हणजेच ही फाईल तुमची, ही फाईल. येस, ही फाईल. ही HTMLच्या फाईलमध्ये तुम्हाला जर सी-एस-एस द्यायची असेल, तर तुम्ही इंटरनल सी-एस-एसचा वापर करू शकता. मग इनलाईन सी-एस-एस आपण ह्याच फाईलमध्ये देतोय. हो, इनलाईन सी-एस-एस पण आपण ह्याच फाईलमध्ये देतोय. हां, पण ह्या फाईलमध्ये आपण नेमकं कुठे देतोय? तर त्या टॅगवाल्या लाईनमध्येच. हो, त्या टॅगवाल्या लाईनमध्येच जर आपण सी-एस-एस दिली, तर ती झाली इनलाईन. इनलाईन. लाईनमध्येच देतोय म्हणून इनलाईन. आपण फाईलमध्ये देतोय म्हणून इंटरनल. फाईलमध्ये द्यायसाठी आपण काय करतो मग? टायटल टॅगच्या खाली किंवा लिंक टॅगच्या खाली कुठेही तुमचा जो हा हेड सेक्शन आहे ना, ह्या हेड सेक्शनमध्ये कुठेही तुम्ही स्टाईल टॅगचा वापर करतात. स्टाईल टॅगचा वापर कसा करतात? बघा असा करतात. स्टाईल आणि एंटर. स्टाईल टॅगचा वापर करतात आणि याच्या आतमध्ये तुम्ही काहीही सी-एस-एस लिहू शकतात आणि ते सी-एस-एस तुमच्या या पेजला लागते. हो, याला म्हणतात इनलाईन सी-एस-एस. आणि मग आता आपण जी यूज करतोय ती काय मग? एक्सटर्नल सी-एस-एस. एक्सटर्नल सी-एस-एस आपण का यूज करतो? कारण की इंडस्ट्री स्टँडर्ड्स असतात राव. HTML पण एकाच फाईलमध्ये, सी-एस-एस पण एकाच फाईलमध्ये. सर्व खिचडी करत नाही डेव्हलपर लोकं. वेगवेगळ्या फाईलमध्ये वेगवेगळे कोड लिहितात आणि ते सर्व कोडला मग ते जॉइन करतात, लिंक करतात. तर लिंक करण्यासाठी ही जी लाईन आहे ना, इथं लिंक REL स्टाईल शीट ही असते लिंक करण्यासाठीची लाईन. ही पण मी इरेज करतो. कसं करतात ते पण तुम्हाला नंतर सांगतो. आताच सांगतो नंतर म्हणजे. ठीक आहे. तर मग आपण कुठला यूज करणार इथं? आपण यूज करणार आहेत एक्सटर्नल सी-एस-एसचा. ओके. तर मग स्टाईल डॉट सी-एस-एसमध्ये मी येईल आणि मी आधी इथं पाहून घेतो, की मी इथं काय केलंय 3 एलिमेंट्स घेतलेत. एक हेडिंग एलिमेंट घेतलाय, एक पॅराग्राफ टॅग घेतला आणि अजून एक पॅराग्राफ टॅग घेतलाय. ओके. यांना मला सी-एस-एस द्यायची ना? हो. तर मग मी काय करेल यूज इथं सिंटॅक्सचा. सिंटॅक्स काय म्हणतो? सिंटॅक्स म्हणतो तुमचा, की आधी तुम्हाला घ्यायचं आहे सिलेक्टरचं नाव. सिलेक्टर कुठला आहे? एलिमेंटचं नाव. एलिमेंट कुठला आहे? आपण आधी देऊया हेडिंगला सी-एस-एस. तर मग हेडिंगसाठी आपण कुठली हेडिंग घेतली? H1. एलिमेंटचं नाव काय आलं? H1. तर घेतला मी इथं H1. ओके. ओपन कर्ली ब्रेसेस, क्लोज कर्ली ब्रेसेस, एंटर. केलं एंटर? हो. तर मग आता इथं आपल्याला काय लिहायचं आहे? प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू. प्रॉपर्टी कुठली घ्यायची? तुम्हाला समजा आपल्याला कलर द्यायचा आहे, तर मी कलर प्रॉपर्टी घेतली. स्पेलिंग चुकता कामा नये. कलरची स्पेलिंग काय असते? COLOUR. ॲक्चुअली कलरची स्पेलिंग ही असते. पण सी-एस-एसमध्ये कलरची स्पेलिंग काय असते? COLOR. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. ओके. तर इथं मला कलर काय द्यायचा आहे आपल्या हेडिंगला? तर कलर मी घेतोय रेड घेतो. ठीक आहे. रेड कलर मी घेतो आणि बस भरपूर झालं. तर मी जर याला केलं सेव्ह आणि जर मी आलो माझ्या आउटपुट विंडोमध्ये, आउटपुट विंडो आपली आहे ही. ओके, हीच होती ना? हीच होती. जर मी केलं याला रिफ्रेश तर तुम्ही पाहू शकता इथं काहीच झालेलं नाहीये. ऑब्व्हियसली काहीच होणार नाही. का होत नाही मग इथं काही? तर गाईज मी तुम्हाला बोललो. काय बोललो मी? तुम्ही जर ह्या फाईलमध्ये काय लिहिताय तर ही फाईल एक्झिक्यूट व्हायला पाहिजे आणि तुम्ही स्टाईल डॉट म्हणजे वेगळी फाईल बनवताय स्टाईल डॉट सी-एस-एस नावाची. तिच्यात काहीतरी लिहिताय. जबकि ये फाइल अलग है और ये फाइल अलग है। तो दोनों में जॉइनिंग कैसे होगी? तो जॉइनिंग करने के लिए कुछ तो रिलेशन होना चाहिए ना। तो उस रिलेशन बनाने के लिए हम यहाँ पे यूज़ करेंगे लिंक टॅग का. तर आपण इथं वापर करणार आहोत लिंक टॅगचा. इथं मी यूज करतो LINK लिंक आणि मी करतो एंटर. एंटर केल्या-केल्या इथं 2 ॲट्रिब्यूट इथं डायरेक्टली आलेले आहेत. कुठला ॲट्रिब्यूट आहे? एक म्हणजे REL ॲट्रिब्यूट आणि दुसरा आहे तुमचा href ॲट्रिब्यूट. तर तुम्हाला यांचा वापर करायचा आहे का? हो, नक्कीच करायचा आहे. REL ॲट्रिब्यूट आपण का वापरतो? तर बघा MDNची जी वेबसाईट आहे ना, ती तुम्हाला इथं सजेशन देते. काय म्हणते ती? "धिस ॲट्रिब्यूट्स नेम्स अ रिलेशनशिप ऑफ लिंक्ड डॉक्युमेंट टू द करंट डॉक्युमेंट." म्हणजे REL ॲट्रिब्यूट आपण का वापरतो? तर करंट डॉक्युमेंटला आपण जे डॉक्युमेंट आता अटॅच करणार आहेत, त्याचं रिलेशन काय असणार आहे हे दर्शवण्यासाठी. तर कुठलं डॉक्युमेंट आहे? स्टाईल शीट. हे डॉक्युमेंट स्टाईल शीट करण्यासाठी आपण यूज करणार आहेत. ओके. आणि href काय वापर करतो आपण? "धिस ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज द URL ऑफ लिंक्ड सोर्स." म्हणजे आपण काय अटॅच करणार आहेत, ते इथं आपल्याला समजेल. म्हणजे hrefमध्ये आपण त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटची लिंक देऊ. ओके. आणि स्टाईल शीट काय सांगतंय, की ते डॉक्युमेंटमध्ये काय असणार आहे. तर स्टाईल शीट्स म्हणजे काय? तर स्टाईल्स, CSS काय कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. तर आपण स्टाईल शीट जॉइन करतोय म्हणून रिलेशनमध्ये स्टाईल शीट आहे आणि hrefमध्ये आपण ॲड्रेस देणार त्या पर्टिक्युलर फाईलचा. फाईलचं नाव काय इथं style.css. ऑब्व्हियसली तेच देणार मग आपण. इथे लिहूया STYLE आणि इथं सजेशन आलंय. एंटर करायचं आणि कंट्रोल सेव्ह करायचं. अच्छा, तर मग आता जॉइन झालं का? हो. style.css आणि index.html आता झाले जॉइन. तर मग आता जे चेंजेस केले आपण ते दिसतील का? कुठं चेंजेस केले तुम्ही? ह्या फाईलमध्ये. हे दिसतील का मग? नक्कीच दिसतील. नाही दिसले तर पैसे वापस. बघा मग चेक करूया आपण खरंच दिसतंय का? आलो मी इथं आणि मी जर केलं इथं रिफ्रेश तुमच्या समोर पाहू शकता तुम्ही हेडिंग झालेली लाल. पैसे वसूल. हो. तर मग अशा प्रकारे आपण लिंकिंग करू शकतो आणि
एक्सटर्नल सी-एस-एसला आपण लिंक करू शकतो आपल्या HTMLच्या फाईलसोबत. नाईस. ओके. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे? एक्सटर्नल सी-एस-एस लिंक झालेली आहे. मग आता आपण काय शिकत होतो? आपण शिकत होतो इथं सिलेक्टर्स. आपण कुठले-कुठले सिलेक्टर बघितले? कुठले-कुठले बघितले? 3 सिलेक्टर बघितले आपण. एक बघितला आपण एलिमेंट सिलेक्टर, दुसरा बघितला आपण आयडी सिलेक्टर आणि तिसरा बघितला आपण क्लास सिलेक्टर. कुठं लिहिलेलं आहे ते? इथं लिहिलेलं आहे. इथं. थोडं झूम करा. दिसत नाही आम्हाला. हो, करतोय बाबा, झूम करतोय. हे बघा. एलिमेंट सिलेक्टर आपण बघितला, आयडी बघितला आणि क्लास बघितला. मग यांना प्रॅक्टिकली नाही बघितलं. मग तेच बघतोय ना मग आता आपण. काय करतोय आपण? ठीक आहे. तर मग मी काय केलं इथं H1 ह्या एलिमेंटचा यूज करून मी इथं स्टायलिंग दिली. हा झाला एलिमेंट सिलेक्टर. वापस जर मी पी म्हणजेच माझा अजून एक एलिमेंट आहे ना इथं. कुठला एलिमेंट आहे? पॅराग्राफ एलिमेंट. 2 वेळेस यूज केलाय मी. इथं एक आणि इथं एक. हो. तर मग मी परत पॅराग्राफ एलिमेंटला पण स्टायलिंग देईल. दे बाबा. तू कोड करतोय, तू प्रोग्रामर आहे. याला काय स्टायलिंग द्यायची मला? तेच सेम द्यायचं आहे मला. काय? कलर. कलर द्यायचा आहे. कलर दिला मी. काय द्या कलर द्यायचा. वरती रेड घेतला. आता काय घ्यायचा? ग्रीन घे मग काय. ग्रीन घेतला. कंट्रोल केलं सेव्ह आणि आलो मी माझ्या आउटपुटच्या विंडोला. जर केलं मी इथं रिफ्रेश तर नक्कीच इथं चेंजेस दिसतील. हो, दिसतील. तर मग माझे हे जे पॅराग्राफ एलिमेंट होता त्याला पण मी स्टायलिंग लावलेली युजिंग एलिमेंट सिलेक्टर. हां, मग मी तुम्हाला काय प्रश्न विचारला होता? जस्ट तुम्हाला मी प्रश्न विचारला होता, की एलिमेंट सिलेक्टर जर आहे ऑलरेडी, एलिमेंट सिलेक्टर जर आहे, तर मग आयडी सिलेक्टर आणि क्लास सिलेक्टरचा वापर आपण का करतो? तर का करत असतो आपण? तर तुम्हाला सांगतो बघा. जर तुम्ही इथं आले, जर तुम्ही म्हटले, मी index.htmlमध्ये 2 पॅराग्राफ घेतलेत. एका पॅराग्राफमध्ये मी लिहिलंय द मराठी कोडिंग इन्स्टिट्यूट आणि दुसऱ्या पॅराग्राफमध्ये मी लिहिलंय आय एम लर्निंग फ्रंट एंड डॉमिनेशन विथ आयटीज प्रोग्रामर. तर मला द मराठी कोडिंग इन्स्टिट्यूटला वेगळा कलर द्यायचा आहे. समजा मला ऑरेंज कलर द्यायचा आहे आणि हे जे दुसरं पॅराग्राफ घेतलंय मी आय एम लर्निंग फ्रंट एंड डॉमिनेशन याला मला वेगळा कलर द्यायचा आहे. तर मग आता तर मी पॅराग्राफ टॅग म्हणजे एलिमेंट सिलेक्टरचा वापर केला इथं, बरोबर? एलिमेंट सिलेक्टरचा वापर करून कलर दिला, तर दोघांना एकच कलर लागून गेला. का लागला? कारण दोघं जण तर माझे एकच एलिमेंटमध्ये आहेत. म्हणजे दोघं माझे पॅराग्राफ टॅगमध्ये आहेत. पण मला वेगवेगळे कलर्स द्यायचे आहेत. मग अशा टाईमाला आपण यूज करत असतो आयडी सिलेक्टर आणि क्लास सिलेक्टरचा. तर मग काय करशाल, सिम्पली पॅराग्राफ टॅग जो आहे ना, त्याला तुम्ही एक आयडी देशाल. आयडीचा वापर करायचा, आयडी ॲट्रिब्यूटचा आणि एंटर जर मी केलं, तर आयडीमध्ये आपण काहीही आयडी देऊ शकतो. काय द्यायचं याला? फर्स्ट पॅराग्राफ, फर्स्ट पी किंवा फर्स्ट पी घेऊ शकतो. फर्स्ट अंडरस्कोर पी. ओके. अशा पद्धतीने आयडी द्यायची काहीतरी युनिक. तर मी काय केलं ह्याला आयडी दिली फर्स्ट अंडरस्कोर पी आणि ही आयडीचा यूज करून मी आता ह्या पॅराग्राफला वेगळा कलर देऊ शकतो. style.cssमध्ये मी आलो आणि आता बघा मी काय करतोय इथे आयडी सिलेक्टरचा वापर करतोय. आयडी सिलेक्टरचा वापर करण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर आपल्याला आयडी सिलेक्टरचा वापर करायचा असेल, तर आपण यूज करू शकतो हॅशटॅगचा. कशाचा? हॅशटॅगचा. तर मग आपल्याला वापरावं लागेल इथं हॅशटॅग. आलो मी माझ्या कोड एडिटरमध्ये मी वापरतो इथं हॅशटॅग आपल्या आयडीचं नाव. आयडीचं नाव काय होतं? फर्स्ट अंडरस्कोर पी आणि मी परत इथं घेतो ओपन कर्ली ब्रेस, क्लोज कर्ली ब्रेस, एंटर आणि आता मला घ्यायची प्रॉपर्टी व्हॅल्यू. मला कुठला कलर द्यायचा होता? कलर द्यायचा होता मला ऑरेंज. तर मी इथं ऑरेंज कलर घेतो आणि कंट्रोल सेव्ह करतो. जर मी आलो माझ्या आउटपुट विंडोमध्ये, जर मी केलं इथं रिफ्रेश, तर येस यू कॅन सी गाईज इथं आपला ऑरेंज कलर जो आहे तो लागू झालेला आहे. ओके. अच्छा असं होतं का मग? येस बॉस असंच होतं. तर आयडी सिलेक्टरचा वापर जसा केला तसंच आपण क्लास सिलेक्टरचाही वापर करू शकतो. आयडी सिलेक्टर आपण तेव्हा यूज करतो जेव्हा आपल्याला एका पर्टिक्युलर युनिक एलिमेंटला युनिक स्टायलिंग द्यायची असते त्या टायमाला आपण इथं आयडी सिलेक्टरचा वापर करतो. क्लास सिलेक्टरचा वापर काय करतो आपण? तर आपल्याला पर्टिक्युलर बंच ऑफ एलिमेंट्स आहे ज्यांना सेम स्टायलिंग द्यायची. काय बोललो मी? बंच ऑफ एलिमेंट्सला सेम स्टायलिंग द्यायची. तर त्यांना आपण सेम क्लास देऊन देतो आणि त्या क्लासला मग आपण स्टायलिंग देतो. तर ती स्टायलिंग बंच ऑफ एलिमेंट्सला लागते. आयडी का वापरतो आपण? आपल्याला एखाद्या एलिमेंटला युनिक स्टाईल द्यायची, तर फक्त आपण एकाच एलिमेंटला एक आयडी देतो. आयडी आपण मल्टिपल एलिमेंट्सला नाही द्यायची. एकाच एलिमेंटला आयडी एकच लागते. युनिक असते ती आयडी. आणि क्लास काय असतं मग? क्लास म्हणजे मल्टिपल एलिमेंट्सला आपण जर एक क्लास दिली, तर ती देऊ शकतो का? हो. आयडी देऊ शकतो का मल्टिपल एलिमेंटला एक? नाही. क्लास देऊ शकतो का? हो. एक क्लास तुम्ही मल्टिपल एलिमेंट्सला देऊ शकतात आणि तो क्लासला तुम्ही सी-एस-एस लावली, तर ती बंच ऑफ एलिमेंट्सला लागते. ओके. कळलं? कळलं. काय होतंय? जनरल नॉलेज होतं ना, माहीत पाहिजे ना. सी-एस-एस शिकताय तुम्ही. हो. तर मग आता आपल्याला काय शिकायचं आहे? सिलेक्टर शिकले का? नक्कीच शिकले. एवढं सिलेक्टर्स काफी का? अरे भाई काफी विषयच येत नाही. ओके. तर ग्रुपिंग सिलेक्टर शिकू आता आपण. आत्ताच तर 3 सिलेक्टर शिकलो. कुठले-कुठले शिकलो? एलिमेंट सिलेक्टर, आयडी सिलेक्टर, क्लास सिलेक्टर. मग आता काय ग्रुपिंग सिलेक्टर. ग्रुपिंग सिलेक्टर का वापर करतो आपण? तर मग तुम्हाला मी आता बोललो ना, काय बोललो मी तुम्हाला आता? बघा, तुम्हाला सांगतो मी. कोड एडिटरमध्ये जर आपण आलो आणि इथं बघा आपण काय केलेलं आहे इथं? आपण इथं 3 एलिमेंट्स बनवले. एक H1 आणि 2 पॅराग्राफ.
राइट बॉस. 2-3 बनवल्यात बरोबर. आता मी काय करतोय मला H1ला जी स्टायलिंग दिली ना मी कलर रेड घेतलाय ना मी, तर मला ही सेम स्टायलिंग कंट्रोल सी करून घ्यायचं, कॉपी करून घ्यायचं. जास्त टेन्शन नाही घ्यायचं. कॉपी केलं मी आणि माझं कलर H1ला पण, पॅराग्राफला पण आणि या दुसऱ्या पॅराग्राफला पण मला सेम स्टायलिंग द्यायची आहे. ओके. मी काय केलंय तिघं एलिमेंट्सला H1ला, पॅराग्राफला आणि फर्स्ट पी म्हणजे तिघं पॅराग्राफला मला सेम स्टायलिंग द्यायची आहे. मग मी काय केलं H1ला स्टायलिंग लावली, पॅराग्राफला स्टायलिंग लावली, फर्स्ट पीला स्टायलिंग लावली बाय युजिंग डिफरंट सिलेक्टर्स. तर मी केला याला कंट्रोल सेव्ह आणि मी जर आलो माझ्या आउटपुट विंडोमध्ये, जर मी केला याला रिफ्रेश, तर हो तिघांना सेम स्टायलिंग लागली आहे. तर मला एक सांगा रिपिटेटिव्ह कोड दिसत नाही का तुम्हाला? सेम स्टायलिंग जर आपल्याला मल्टिपल एलिमेंट्सला लावायची आहे, तर आपण त्यांना मल्टिपल एलिमेंट्स असं H1 लिहून स्टायलिंग लावा, पॅराग्राफ लिहून स्टायलिंग लावा, फर्स्ट पी लिहून स्टायलिंग लावा. अशा पद्धतीने न लिहिता ग्रुपिंग सिलेक्टर्सचा मी वापर करू शकतो. अच्छा असं आहे होय ग्रुपिंग सिलेक्टर्स. कसं आहे मग ते? हे बघा. इथं पण यांनी H1ला घेतलंय, H2ला घेतलंय आणि पॅराग्राफला घेतलंय आणि स्टायलिंग बघशाल ना तर टेक्स्ट अलाइन सेंटर कलर रेड, टेक्स्ट अलाइन सेंटर कलर रेड आणि इथं पण तीच स्टायलिंग. तर सेम स्टायलिंग लावली. तर त्यांनी काय सांगितलंय, असं यूज न करता आपण ग्रुपिंग सिलेक्टरचा वापर करतो, जे तुम्हाला समथिंग लूक लाइक धिस असं दिसतं. तर यांनी इथं काय केलं H1, H2, P तिघं सिलेक्टर सोबत घेतलेत आणि तिघांना एकत्र करून स्टायलिंग देऊन दिलेली. हो, आपण पण करू शकतो का? नक्कीच करू शकतो. बघा H1, P, हे बघा हे काय आहे फर्स्ट पी ह्याला कॉपी करा आणि इथं करून पेस्ट करा. केलं का पेस्ट? हो केलं. मग याला काय करू? याला करा तुम्ही डिलीट. केलं डिलीट आणि केलं सेव्ह. आता ही स्टायलिंग लागून जाईल का सर्वांना? नक्कीच लागेल. बघायचंय तुम्हाला? बघा. आलं आउटपुट विंडोमध्ये. इथं केलं रिफ्रेश. कलर रेड, रेड, रेड. हो. लागली का? लागली ना गाईज. बघा रेड आहे ना याला ग्रीन करा. ग्रीन. कंट्रोल सेव्ह. आता या इथं आणि याला करा रिफ्रेश. बघा. सेम स्टायलिंग फॉर डिफरंट एलिमेंट्स युजिंग ग्रुपिंग सिलेक्टर्स. येस. दॅट्स द मॅजिक. ओके. इट्स मॅजिक, इट्स मॅजिक. या. तर सिलेक्टर्स आपण शिकलोय आणि तुम्हाला मी हे पण सांगितलं, की लिंक कसं करत असतो आपण एक्सटर्नल CSSला आपल्या CSSला HTMLच्या फाईलला. हो, हे पण शिकलो.